तो क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावून त्या क्रियापदाचं चौथं रूप केलं जातं किंवा मग नाम तयार केलं जातं, नाऊन तयार केलं जातं. असेच काही या ठिकाणी क्रियापद लिहिले आहेत आणि आपल्याला पाहायचं त्याला आयएनजी प्रत्यय कसा लावायचा. तर पहा रण आहे, या ठिकाणी रणला आयएनजी लावायचं असेल तर RUNNING होईल. हे जे यन आहे हे परत लिहिल्या जाईल. का लिहिल्या जाईल? कारण कोणत्याही क्रियापदाचं शेवटचं अक्षर व्यंजन आला असेल त्याच्या पूर्वीचं अक्षर त्या संपूर्ण क्रियापदामध्ये फक्त एकच स्वर आला असेल तर शेवटचं व्यंजन पुन्हा लिहिलं जातं आणि त्याला आयएनजी प्रत्यय लावायचा. इथे पहा शेवटचं अक्षर व्यंजन आहे, त्याच्या पूर्वीचं अक्षर यू हा स्वर आहे. संपूर्ण क्रियापदामध्ये एकच स्वर आहे आणि शेवटचं अक्षर व्यंजन आहे म्हणून त्याला आयएनजी प्रत्यय लावताना म्हणजे त्याच्या क्रियापदाचं चौथं रूप करताना किंवा नाऊन तयार करताना डबल टी होतं. स्विम, स्विमिंग, SWIM शेवटचं अक्षर व्यंजन त्याच्या आधी एकच स्वर आलेला आहे म्हणून पुन्हा यम लिहून त्याला आयएनजी प्रत्यय लावला जातो. या ठिकाणी पहा काय होईल, शेवटचं अक्षर व्यंजन आहे त्याच्या पूर्वी एक स्वर आलेला आहे परंतु त्याच्याही पूर्वी एक स्वर आलेला आहे म्हणून हे शेवटचं व्यंजन पुन्हा लिहिलं जात नाही. ओपन प्ले या ठिकाणी मात्र वाय पुन्हा लिहिल्या जाणार नाही. का तर या नियमाला कोणत्याही क्रियापदाची शेवटची अक्षर WS, Y आणि Z यांच्यापैकी आलेले असतील तर ते नियम आपल्या